अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली आज म्हणतात, आज तू खूप थकलेला आहेस हे मला जाणवत आहे. चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करतोस, पण मनात मात्र वेदनांचा डोंगर साचला आहे. कितीतरी रात्री तू शांतपणे रडलास, पण तुझे अश्रू कोणालाच दिसले नाही. कितीतरी वेळा तू स्वतःलाच विचारलंस, माझ्याच वाटेला इतके संघर्ष का? पण पहा, आज मी तुला एवढंच सांगत आलो की खचून जाऊ नकोस. आयुष्याचा हा अध्याय शेवट नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर जशी पहाट होते, तसाच प्रत्येक कठीण काळानंतर आशेचा दिवस दिसतो. आज तुला वाटतं असेल की तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण लक्षात ठेव, जमिनीत पेरलेलं बीज बराच काळ दिसत नाही म्हणून ते वाढत नाही असं होत नाही. योग्य वेळ आली की तेच बीज हिरवं अंकुर आणि एक दिवस विशाल वृक्ष बनतं. स्वतःवरचा विश्वास कधीच हरवू देऊ नकोस. जग तुझ्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतरचं आहे, पण तू स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नकोस. तुझ्यात अशी ताकद आहे जी तुला अजून पूर्णपणे कळालेली नाही. प्रत्येक संकट तुला मोडण्यासाठी नाही आलेलं नसतं, तर तुला ते अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेलं असतं. म्हणून आज जे अश्रू तुझ्या डोळ्यात आहेत, ते उद्या तुझ्या विजयाची साथ देतील. तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येईल, पण त्या दिवसासाठी आजचा संघर्ष पूर्ण करावा लागेल. अर्ध्या वाटेत थांबणाऱ्यांना मंजिल मिळत नाही. म्हणून पुन्हा उभा राहा, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर. लक्षात ठेव, काही दारं बंद होतात कारण त्यापेक्षाही चांगलं दार तुझ्यासाठी उघडणार असतं. काही लोक तुझ्यापासून दूर जातात कारण पुढच्या प्रगतीसाठी तुला योग्य माणसं भेटणार असतात. काही स्वप्न उशिरा पूर्ण होतात कारण त्याची वेळ अजून आलेली नसते. म्हणून प्रत्येक विलंबाला अपयश समजू नकोस. कधीकधी उशिरा मिळालेलं यशच आयुष्यभर आनंद देऊन जातं. आजपासून तू एक गोष्ट मनात कोरून ठेव, स्वतःला कमी समजायचं नाही, स्वतःची तुलना कोणाशी करायची नाही. रोज कालपेक्षा एक पाऊल पुढे जायचं, मनात आशा ठेवायची, चेहऱ्यावर हसू ठेवायचं आणि कर्मात सातत्य ठेवायचं. कारण नशीब त्यांच्याच दारात येतं जे प्रयत्न करत राहतात. थकवा आला तर थोडा वेळ विश्रांती घे, पण हार मानू नकोस. जगात प्रत्येक यशस्वी माणूस कधी ना कधी पडला आहे, पण त्याने पुन्हा उठण्याचा निर्णय घेतला म्हणून तो यशस्वी झाला. आज मी तुला एक वचन मागतो. कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही वेळा अपयश आलं, तरी तू स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही. कारण मला तुझ्या उद्याची पहाट दिसत आहे. आज जी स्वप्न तुला अशक्य वाटत आहेत, तीच स्वप्न एक दिवस तुझं वास्तव बनतील. आज ज्या घरात चिंता आहे, त्या उद्या आनंदाचं हसू उमगवेल. आज ज्या मनात वेदना आहेत, तिथे उद्या समाधानाचं गीत गुंजेल. म्हणून बाळा, डोळ्यात आशेचा दिवा जिवंत ठेव. प्रत्येक नव्या दिवसाचं स्वागत कर, धैर्याने कर. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बातमी अजून यायची आहे. सर्वात मोठं यश अजून मिळायचं आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरचं खरं हसू अजून फुलायचं आहे. म्हणून उठ, स्वतःला सावर, पुन्हा प्रयत्न कर. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. खरं तर तुझ्या सुंदर आयुष्याची सुरुवात आता होत आहे.